महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. दिवस संपत आता निघाला आहे ह्याला, आणि एक प्रकारची 25ला गुढीच आपण उभा करतोय असाच त्याचा अर्थ आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि खरी गोष्ट आहे ती. तर ते ग्रुपचं काम अविस्मरणीय चालेल आपलं सगळ्यांचं असं अपेक्षा धरतो. आणि मी तरी बघा तयार आहे. तुम्ही काय करताय बघूया आता. तर त्यात काय अवघड वगैरे काय प्रकार नाही आहे. फक्त जरा एक तुम्हाला निम्म्या लोकांना पण कळणार नाही. आता मी एक वाक्य बोलतो की हिथं काय माहीत आहे का, 25ला 26ला नाही 27ला नाही, मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत कळीची राहणार आहे. 26-27ला आमची एवढी भूमिका राहील, पण एवढी नाही कळीची, म्हणजे एकदम पिवोटल ज्याला म्हणतो. का तर तुम्हाला त्याची एक झलक दाखवीन आज, म्हणजे लक्षात घ्या. GS1मध्ये काय प्रकार आहे, कसं आहे मग, आणि हे सगळीकडे पर्क्युलेट होणार, लक्षात घ्या. तर खूप महत्त्वाची राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जी लोक बघा ज्याला आपण सांगकाम्या ओनाम्या म्हणतो तशा टाईपची जर लोक असली तर ते चालणार. स्वतःचं डोकं लावलं किंवा जरा काय तर त्याला असुरक्षित स्वभाव असतो बघा, एखाद्याचा मुळातच असतो. मी मागे एकदा लेक्चरला उदाहरण दिलं होतं. आज काय जे लोक काय नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा सांगेन की मी ज्या वेळेला सुरुवातीला ते साल 2009-10 होतं आणि जास्त 11 म्हणजे 10 साल पकडा, तर त्यावेळेला मी जे आपली लास्ट शेवटची जी डिस्क्रिप्टिव्ह झाली MPSCची, त्या लोकांना मी हे संभाजी उद्यान आहे तिथं मी त्यांचं हे घेत होतो, लेक्चर घेत होतो. आधी 6 लोक त्यातले होते, लक्षात घ्या. त्यातली 4 लोक आता सर्व्हिसमध्ये आहेत, 3 MPSCनं सिलेक्ट आणि 1 सरळ सेवेतनं आहेत, म्हणजे लक्षात घ्या. त्याचे मी एक PDF पण टाकलेले आहे बघा त्या ह्याच्यामध्ये, त्या आपल्या ग्रुपवर पण टाकीन कधी. तर म्हणजे कधी म्हणण्यापेक्षा ते राज्यसेवा त्या 25च्या ग्रुपवरच आहे, तिकडे आता माझं लक्ष नाही, तरी पण मी टाकीन तुम्हाला तो अनुभव. तर तिथं असंच की मग डोकं लावणं, म्हणजे असं की बाबा सर मग हिस्ट्री ऑप्शनलच का घ्यायचा नाही, तो सोशॉलॉजी किंवा पबॅडच का घ्यायचा, त्यावेळेचं सांगतोय, आत्ताचं सांगत नाही. तर मी म्हटलं आता आम्ही हिस्ट्री घेतला आहे ना, तरी सांगतोय घ्यायचा नाही आहे, म्हणजे लक्षात घ्या. सोशॉलॉजीच घ्यायचं आहे म्हणजे त्यावेळेला, आत्ताचं मी बोलायचं आहे अजून मी ऑप्शनलवर. तर परत घेतला, सोडून द्या विषय तो. पण मग म्हणलं किंवा मी तो किस्सा सांगितला बघा GS2 पेपरमधला, तो परराष्ट्र धोरणाची मूलतत्वे, हा जे प्रश्न तेवढाच करायचा आणि ते करायचं आणि ते मग तोच कसा येईल आणि काय, मी ते सांगित होतो बघा. आता ते रिपीट करत नाही. पण असं डोकं लावणाऱ्यांचं 25ला काहीच होणार नाही. हा का येणार नाही प्रश्न, हाच का येणार, हे असाच का येईल मग, का तुम्हाला वाटते म्हणून तसंच येणार. तर तुम्हाला कुठंतरी विसंबून माझ्यावर राहावं लागणार. आता आम्हाला माहीत आहे आम्ही काय पुन्हा शिव्यासुद्धा खाऊ शकतो तुमच्या, म्हणजे असं आहे 25ला. पण रिस्क तरी घ्यावीच लागेल, म्हणजे लक्षात घ्या. आणि रिस्क जर नाही घेईल, समजा UPSC मुलं का चालणार नाहीत हे पण नंतर सांगतो तुम्हाला हळूहळू. आत्ता नाही कळणार ते, जर आपलं पुढं गेल्यावर कळेल ते का चालणार नाहीत किंवा ते अवघड कसं आहे, आता किती दिवस राहिलेत आणि त्या मानानं ते कसं अवघड आहे. साधारण मी आता मुद्दाम तुम्हाला GS2, 3, 4 essay वगैरे काय ऑप्शनल वगैरे त्याच्यावर बोलत नाही आहे. आपल्याला जी गोष्ट आत्ता सुरू करायची आहे, म्हणजे GS1 सुरू करायचं पहिल्यांदा, लक्षात घ्या. आणि त्यातला जॉग्राफी भाग सुरू करायचा. आता मी ग्रुपवर काही माझ्या तुम्हाला कळेल आता जी अंमलबजावणीतले होते किंवा त्या लोकांना माहीत आहे पद्धत माझी, पण जे नवीन आता रुद्रमध्ये जे असतात तर त्या लोकांना कळेल. मी सगळ्या सूचना माझ्या लिखित किंवा असं मी देत असतो त्या पाळायच्या. उदाहरणार्थ आता काय की नेहमी लेक्चरच्या वेळ आणि कधी पण नेहमी कधी पण समजा मला कोणी ऑफलाईनला तिकडे भेटायला आलं, इथं बसला, समोर दिसला, जवळ सिलेबसची कॉपी पाहिजेच. आणि दुसरी गोष्ट काय की जे 2015 मी साल काय सांगतोय बघा, 2015 ते 24 मेनचे पेपर जे आहेत, म्हणजे लक्षात घ्या 2015 ते 24 मेनचे जे पेपर आहेत ते पेपर, म्हणजे मेनचे पेपर मग काय सगळेच येणार. फक्त जरा मराठी इंग्रजी कंपल्सरी काढू नका, झेरॉक्स एक असावी म्हणून जवळ 24ची 23ची काढा, पण ते काय स्पायरलला जोडू नका. पण तुम्ही बाकी जे आहे बघा काय GS1, GS2, GS3, GS4 म्हणजे लक्षात घ्या, आणि essay आणि ऑप्शनल तुमचा जो काही ठरेल तो, त्याच्यावर मी नंतर बोलेन. पण GS1, 2, 3, 4 आणि essay हे पेपर 2015 ते 24, आणि ते कसे लावायचे 24, 23, 22 असं ते उलट क्रमानं लावायचे पेपर. तर त्याचं एकच स्पायरल बनवा, ते काही जास्त मोठं नाही होत आपल्या ऑब्जेक्टिव्हसारखं, म्हणजे एकच बनवा ते. त्याच्यात जे बुकमार्क असतो बघा आपलं काय स्टिक नोट किंवा काय, ते चिकटून GS1, 2, 3 ते मला कळते, पुढचं काय सांगत नाही, मग तुम्हाला लगेच काढता यावं. हां काढा बरं 21चा पेपर GS2चा, ते लगेच निघाला पाहिजे त्या स्पायरलमधनं.
आणि त्या स्पायरलच्या सुरुवातीला कॉपी जी आहे, सुरुवातीला इंग्लिश आणि नंतर मराठी असे स्पायरलला जोडायचे आणि मग आतमध्ये क्रमानं जो क्रम आहे आपल्या पेपरचा त्या क्रमानं ते पेपर लावायचे. लक्षात घ्या, पहिल्यांदा GS1चे लावायचे, नंतर GS2चे असं. तर हे जवळच पाहिजे. म्हणजे आत्तासुद्धा लेक्चरला बसल्यानंतर डाव्या साईडला ते सिलेबस आणि उजव्या साईडला क्वेश्चन पेपर UPSCचे म्हणजे लक्षात घ्या ते पाहिजेत. आता UPSC का स्ट्रक्चर लक्षात यावं म्हणून आहे बघा, लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही UPSCचे काही प्रश्न बघितले ना, लक्षात घ्या, तर आपल्याला सगळे दिवस फक्त UPSCच्या प्रश्नांची स्ट्रक्चर्स करण्यातच निघून जातील. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे असं ते आहे. आणि हातात सापडणार पण काही नाही. म्हणजे कसं होईल की जर आयोगानं रिपीट प्रश्न केला MPSCनं, तिकडचे प्रश्न रिपीट होणार का? तर मी दरवेळेस सांगत आलो की ते होणार का, तर त्यांच्याजवळ काय कारभार मग आहे माहीत तुम्हाला काय प्रकार आहे. पण जसंच्या तसं रिपीट होणार नाही आहे आणि शक्यता नाहीची पण आहे, पण ती कमी आहे शक्यता. बऱ्यापैकी रिपीट होईल ते 25% वर, काय टक्के पण मला सांगता येणार नाही, पण ते रिपीट होईल. पण एकदम असं आता समजा तो ट्विस्टरचा प्रश्न आहे, म्हणजे टॉर्नेडो, म्हणजे लक्षात घ्या, किंवा उदाहरणार्थ काय जो आहे की ते सदर्न लाईट आणि नॉर्दर्न लाईट ज्याला म्हणतात बघा, तर तो प्रश्न, किंवा साऊथ एशियामधलं काय समजा पॉप्युलेशनच्या अनुषंगानं काय डेमोग्राफिक विंटर, हे जे अलीकडचा प्रश्न आहे बघा, ज्याने आता प्रश्न पेपर बघितलेत समजा त्यांच्या लक्षात येईल मी काय बोलतोय ते. आता जॉग्राफी चालू म्हणजे जॉग्राफी चालू, लक्षात घ्या. तर मी ते येतो बरोबर त्या नियोजनावर आपल्या, काय लक्षात घ्या, ती बोलण्याची पद्धत आहे माझी, ते असं स्पॉन्टेनियस बोललो तरच काहीतरी चांगलं तुम्हाला ऐकायला मिळेल. तर ह्या ज्या संकल्पना आहेत, असं जर प्रश्न MPSCला आलं म्हणजे काय होईल मग, म्हणजे ते आता पुढं सांगतच नाही, अवघडच आहे. म्हणजे त्यांना कळायला पाहिजे अगोदर प्रश्न. लक्षात घ्या, पेपर एसेचा सुद्धा कसं काढणार खूपच उत्सुकता आहे. का ते हॅपीनेस वगैरे असं ते येईल असं मला नाही वाटत. वैयक्तिक मिक्समध्ये टाकून देणार स्टॅटिक बिटिक त्यामध्ये, म्हणजे लक्षात घ्या ते म्हणजे असं होणारच. सिलेबसला गेल्यानंतर कळणार. मग आपण काय करायचं, एक वेळ आपल्यावर अशी येणार आहे चांगल्या मुलांच्यावर, जे कच्चे आहे जरा एवढं त्यांना समजा जे हे काय त्यांना आता आपण काय फरक करायला नको विद्यार्थ्यामध्ये, पण समजा आहे सो बाबा काय त्या लोकांना तसं काही वाटणार नाही. पण जरा चांगले आहेत, शार्प आहेत, जुनी कोणी UPSC केलेले आणि आता इथं आहेत, तर त्या लोकांना वाटेल बाबा ते UPSCचं बरं एकच एक आपलं. ते डायनॅमिक जाऊया, करंटच्या प्रश्नांकडे लक्ष देऊया आणि त्या अनुषंगानं स्टॅटिकमध्ये काय विचारतील हे बघूया आणि पुढं जाऊया. म्हणजे हे एकच दिशा झाली ना आपल्याला. ते पण बघा, म्हणजे UPSC प्रश्न पण आणि स्टॅटिक पण गोष्टी बघा. आता स्टॅटिक पण गोष्टी बघा ज्यावेळेला मी तुम्हाला बोलतो, तर त्यावेळेला तुमच्याकडं लक्षात घ्या की सिलेबस असण्याची गरज आहे. नंतर आपल्या इथं आवाज कमी जास्त होतो. मी काय करायला लागल्यानंतर तुम्हाला प्रेझेंट करायला लागल्यानंतर आत्ता जरा मर्यादा ठेवतो प्रेझेंट करण्यावर. तुमचं काय ह्याने बिघडणार नाही. म्हणजे जर काय तिथं दिसलं नाही तर समजा आत्ता तुम्हाला काय पेपर मला ॲन्सर शीट दाखवायची नाहीत की किंवा काय दाखवायची नाहीत, जस्ट सिलेबस आहे म्हणजे लक्षात घ्या ते बघू शकता किंवा काय. तर तुम्ही जर पहिला पेपर जर GS 1चा काढला ना आणि त्यातले जर तुम्ही सिलेबस पॉईंट तुम्ही हे केले काय केले पाहिले, तर 13 पॉईंट आहेत. 13 पॉईंट आहेत बरोबर, 13 पॉईंट आहेत. तर पहिले जे हिस्ट्री ऑफ दी वर्ल्ड पहिले 6 आहेत, 1 to 6 हिस्ट्रीचे आहेत. ॲन्शियंट हिस्ट्री आहे, मिडिवल आहे, मॉडर्न आहे, वर्ल्ड आहे महत्त्वाचं. तुम्ही लोकांनी जे बघितलेलं नाही ते वर्ल्ड हिस्ट्रीचा सुद्धा त्यात भाग आहे आणि सबस्टॅन्शियल भाग आहे तो. असा काय थोडा दुर्लक्षित करता येईल असा तो प्रकार नाही, पण इंटरेस्टिंग आहे, त्यात मार्क पडतात. स्टॅटिकचा भाग आहे तो एकदम. तुम्हाला तर काय आहे, जरा चांगलं वर्ल्ड हिस्ट्री केलं तर तुम्हाला ॲन्शियंट मिडिवल मॉडर्नपेक्षा ते खूप बरं वाटेल वर्ल्ड हिस्ट्री. म्हणजे अलग लक्षात, ते आत्ता नाही बोलत, हिस्ट्री करताना बघूया आपण. पण तुम्हाला एक सांगितलं त्याचा काही जास्त ताण घेण्याची काही गरज नाही. पण पुन्हा 7, 8, 9, 10 7, 8, 9, 10 पहिले 6 हिस्ट्री, पुढचे 4 सोसायटी, मोर स्पेसिफिक इंडियन सोसायटी, म्हणजे ज्याला सोशलॉजी आपण म्हणतो तुम्ही साध्या भाषेत. आणि शेवटचे जे 3 आहेत 11, 12 आणि 13 हे आहेत जॉग्राफी. मग जॉग्राफी म्हणजे आपला विषय आत्ता आपण स्टार्ट करणार आहे 11, 12, 13 हे पॉईंट. म्हणजे पहिले 6 हिस्ट्री,
नंतरचे 4 इंडियन सोसायटी आणि नंतरचे 3 काय आहेत, जॉग्राफी. तुम्ही लक्षात घ्या. आता हे तुम्हाला नवीन लोकांना कोरलं गेलं पाहिजे डोक्यात. पहिले 6 पॉईंट, परतचे 4 पॉईंट, परतचे 3 पॉईंट, 6 + 4 + 3 हिस्ट्री, इंडियन सोसायटी आणि जॉग्राफी असंच बोलायचं. आता तिकडं वरती आपण जायला नको. तुम्हाला एक अंदाज सुरुवातीलाच पाहिजे, म्हणजे हे प्रत्येक गोष्टीला किती वेळ लागेल. तर आता लक्षात घ्या, ते कॅन्डिडेटवर अवलंबून राहील बघा बऱ्यापैकी. म्हणजे आता जर UPSC पूर्वी केलेल्याचा तर आपण इथे विचारच करायला नको. त्यांना जरा एजच राहील, म्हणजे लक्षात घ्या. ते काय अपसूक आहे. पण जे आता MPSCत आहेत पण जरा बऱ्यापैकी त्यांचा एक होल्ड होता. जुन्या सिस्टीमवर सुद्धा स्पर्धेत होते. दुर्दैवानं प्रीम सुटली नाही किंवा काही नाही, किंवा एखादी मेन्स दिल्या, ते नंतर येतील. म्हणजे लक्षात घ्या, नंतर येतील ते लोक साधारणतः. आणि बाकी मग न्यू असणारे मग नंतर येतील त्याच्यानंतर. हा एक साधारणतः, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यात जास्तील त्या माणसाला समजून घ्यायला. पण तुम्हाला काय बऱ्याच जणांना माझ्या तोंडून ऐकायला पाहिजे ही ते लक्षात आलं आहे माझ्या. म्हणजे येणारच तुम्ही न सांगता सुद्धा. ती ह्याने एकदा सांगू दे बाबा किती वेळ लागणार आहे साधारणतः, काय होईल प्रत्येकाला, नेमका काय प्रकार आहे. तर तुम्हाला एक ढोबळ मी सांगतो. मी पुन्हा एकदा सांगितलं, ही गोष्ट सापेक्ष आहे, लक्षात घ्या. सापेक्ष आहे. तर आत्ता आपण ऑप्शनल सोडून बाकीच्या गोष्टींचा आपण विचार करतोय. तर तुम्हाला माहीतच आहे की जे तुमच्या सिलेबसप्रमाणे जे तुमची जी गुणांची विभागणी आहे, तर तुम्ही समजून घ्या. GS 1, 2, 3, 4. तर एसएचा पेपर 250 मार्क, परत 1, 2, 3, 4 जे प्रत्येक पेपर आहेत, म्हणजे लक्षात घ्या GS 1, 2, 3, 4 ते 250चे. आणि जो ऑप्शनल सब्जेक्ट त्यातला पेपर नंबर 1 आणि पेपर 2 मग 250, 500 बरोबर आहे. असं आहे. तर आहे ना, तुम्ही एक असं विचार करा बघा. आता इथनं पुढं मी खूप महत्त्वाचं बोलतोय का, तर जे तुम्ही जर काही लोकांनी UPSCचे व्हिडिओ बघितले असतील, MPSCतले तर लोकांचे जर व्हिडिओ बघितले तर अजूनच घोटाळा होणार. पण UPSCतले जरी व्हिडिओ बघितले तरी लिडिंग इन्फॉर्मेशन तुम्ही जमा केलेली असू शकते. खूप महत्त्वाचं आता मी सांगतोय बघा, की काय तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसं केलं पाहिजे, की जसं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे तसाच वेळेचं डिस्ट्रीब्युशन आपल्याकडं पाहिजे. साधा आहे ना. तर तुम्हाला उदाहरणार्थ GS 1चंच फक्त सांगतो. म्हणजे आता उदाहरणार्थ जर आपण GS 1ला काहीतरी एक ठेवलं बाबा, काहीतरी दिवस ठेवले, तर आता तुम्ही सिलेबसप्रमाणे जर बघितलं तर 13 पॉईंट आहेत. म्हणजे 6 पॉईंट, पुन्हा 4 पॉईंट आणि पुन्हा 3 पॉईंट, म्हणजे असं आहे. तर आता आहे ना, तर तुम्ही जर बघितलं ना, आता जॉग्राफीचं आता बोलतोय म्हणून जॉग्राफीच बोलतो. मग आता उदाहरणार्थ कसं पाहिजे, मग 3 आहेत ना घटक. मग साधारणतः काय होईल, 250/3 जर आपण केलं, म्हणजे समजा 240/3 केलं, तर 8 त्रिक 24, 80 मार्कांना येते बघा ते साधारणतः. पण असताना काय आहे बघा, तुम्ही जर बारकाईने UPSCचे पेपर बघितले तर GS 1 मधला पेपर, GS 1 पेपर म्हणतोय प्रश्न क्रमांक 4, 5, 6 आणि 7. आणि तुम्हाला आता स्ट्रक्चर डोक्यात असलं पाहिजे स्वतःहून का, प्रत्येक GS पेपर हा 20 प्रश्नांचा राहणार. पहिले 10 प्रश्न हे 10-10 मार्काचे, दुसरे 10 प्रश्न हे 15-15 मार्कांचे. म्हणजे पहिले 10 प्रश्नांचं गुण किती झाले, 100. नंतरचे जे प्रश्न क्रमांक 11 ते 20 आहेत ते प्रत्येकी 15 प्रमाणे 10, म्हणजे ते झाले 150. असे 250 मार्कांचा प्रत्येक पेपर बरोबर. आता काय झालं लक्षात घ्या, जर आपण साधारण अंदाज काढला तर 80 मार्कला एक विषय यायला पाहिजे. म्हणजे हिस्ट्री 80, साधारणतः हिस्ट्री जरा जास्त पॉईंट आहेत तर मग आपण तिथं 90 पकडू. आणि बाकीचे मग जोडा ते काय 80. मग तसं प्रत्यक्षात आहे का, नाही. अलीकडच्या काळात UPSCनं जे मार्किंग डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, मार्क्स डिस्ट्रीब्युशन, तर ते काय आहे की टॉपिक क्रमांक 11, 12, 13 जॉग्राफीचे, तर त्याच्यावरती प्रश्न क्रमांक 4, 5, 6 आणि 7 असे 4 प्रश्न आहेत. म्हणजे 40 मार्क झाले का, तर 10च्या आत प्रश्न क्रमांक आहेत ना. आणि परत 14, 15, 16 आणि 17 बघा, एकक स्थानचा अंक बघा काय आहे, 4, 5, 6, 7 आणि त्याच्या पुढे एक ठेवा फक्त. 4च्या पुढे 1 म्हणजे अलीकडं 14, 5च्या पुढं म्हणजे 1 ठेवला तर म्हणजे अलीकडे ठेवला तर 15, म्हणजे 14, 15, 16, 17. आता तुमचं काम काय करायचं, आता आज संध्याकाळी, आता रात्रच झाली समजा, आता उद्या, तर हे मी सांगतोय ते तपासून घ्यायचं. खरंच 24चा पेपर, 23चा पेपर, 22चा पेपर, 21चा, 20चा पेपर सर सांगत होते की जॉग्राफीचे प्रश्न क्रमांक 4, 5, 6, 7 आहेत
आणि 14, 15, 16, 17 आहेत हे तपासायचं नेहमी करायचं. असं मी सांगितलेले सिलेबसचे पॉईंट तसेच 13 आहेत का, सरांनी सांगितल्याप्रमाणेच ते जॉग्राफीचं डिस्ट्रिब्युशन आहे का, त्यात जर काय माझ्याकडनं फॉल्ट झाला असला तर मला मेसेज द्यायचा. तर तुम्ही हे बारकाईनं जाऊन तपासा असंच आहे का. मग बघा 4 प्रश्न 10-10 मार्काचे आणि 4 प्रश्न 15 मार्काचे, म्हणजे 15 चौक 60 आणि 10 चौक 40, डायरेक्ट 100 मार्क जॉग्राफी. समजलं. 100 मार्कांना जॉग्राफी आहे, उरलेलं हिस्ट्री आणि सोसायटीमध्ये आहे. ते काय आत्ता नाही सांगत. आता जॉग्राफी बघतोय ना, म्हणजे आपल्याला आता 100 मार्कांच्या तयारीला लागायचं आहे. आणि हे तसंच आहे, तसंच लागू नये प्रिलिमला पण आहे. म्हणजे ह्यातला बहुतांश भाग जनरल जॉग्राफी किंवा जिओमॉर्फॉलॉजी तो जो भाग आहे, जास्त करून 11चं जे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी आहे NCERT, तर त्याच्या संदर्भाने जे प्रश्न येतात किंवा काय भूरूप किंवा सगळंच अर्थक्वेक्स, व्होल्कॅनोज किंवा काय, तो प्रकार आपल्याला प्रिलिमला पण आहे. त्याच्यावर जबरदस्त पकड पाहिजे. लक्षात घ्या, त्याचा फायदा आपल्याकडे होईल तो. आणि अंमलबजावणीमध्ये सुद्धा मी जॉग्राफीनं सुरुवात करणार आहे. ते हे पॅरलल म्हणजे कसं आहे, मिक्स होऊन जाणार नाही बरं का. मी खूप प्रयत्न केला काल ते नियोजन करायचा, काय करायचा, पण ते काय होणार, ते बसणार नाही वेळेत. म्हणजे कसं, इकडं जॉग्राफी असणार, तिकडं जॉग्राफीनं सुरू करू, पण तिकडचा जॉग्राफी संपून किंवा तिकडं जॉग्राफी तसंच कंटिन्यूस राहील, पण मेनचा संपून आपण दुसऱ्या घटकाला लागलेलो असू, असं होणार ते. म्हणजे लक्षात घ्या, ते एकदम तिकडं असणारच हा इकडं विषय असेल. म्हणजे प्रयत्न राहील तसं करायचं, पण ते तसं होणार नाही वेगवेगळ्या. त्यामुळं रुद्रम आणि अंमलबजावणी ही 2 भिन्न गोष्टी आहेत सगळ्या बाबतीत. त्याचं ते जुळणार नाही काय सुद्धा. ते वेगळं, हे वेगळं. आपल्याला प्रिलिमला वेगळा मानसिकता घेऊन जायची, मेन्सला वेगळी घेऊन जायची. तर हे 100 प्रश्नांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. म्हणजे समजा आता तुम्हाला एक सांगतो काय डिस्ट्रीब्युशन, तर की एप्रिल महिना, मे महिना, जून महिना, जुलै महिना, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर मी काय विचार केला आहे माहिती आहे का, नवा जुना सगळा कुणीही कॅन्डिडेट असू दे, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अजिबातच मेन्सला काय करता कामा नये. मी आज सांगतोय आपल्यासाठी रुद्रममधल्या ग्रुपला तिथं काहीतरी ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये नाही, ऑगस्टमध्ये हलकं फुलकं काहीतरी काम असू शकतं, एवढंच सांगतो, जास्त नाही. म्हणजे लक्षात घ्या, हलकं फुलकं काहीतरी असू शकतं, म्हणजे जे काय गोष्ट आहे. पण सगळा टेम्पो हा आपल्याला तिकडे वळवायचा परत, म्हणजे पूर्वपरीक्षेकडे. कधी तिथं, पण आत्ता पूर्वपरीक्षेचं करायचंच आहे ना. तुम्ही जर आज अंमलबजावणीची PDF वाचली नसेल तर वाचा. आता ते प्रिलिमचं लेक्चर हे नाही, नाहीतर ते खूप डेंजर आहे प्रकार. बघा, जर आत्ता कुणाला 110 स्कोरवर अर्ध्या टक्क्यानं जर प्रिलिम गेली असेल मुलींची, तर त्याचा अर्थ आपण पुढच्या 115, 120च पाडू असं नाही आहे. ते 110वरनं कधी 98वरून कधी 101 वरील काय सांगू शकत नाही त्या प्रिलिममध्ये. जुगार मी नेहमी सांगत आलो आहे बघा. त्यामुळं सावध राहावं लागेल. तिथं मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही लोक काय करता, जरा आता लिहायला लागला, कुणाकुणाला नाद तो भरला असेल बघा, म्हणजे इंटरेस्ट डेव्हलप व्हायला झाला असेल. ऑफलाईनला तर पहिल्या 15 दिवसातच डिस्क्रिप्टिव्हला इंटरेस्ट तयार होतो सगळ्यांचा. हिथं आता तुमचा कदाचित झाला पण असेल तयार बघा. म्हणजे नाही लिहूया आज, कुठलं उत्तर लिहूया आज, कुठलं तर लिहूया, म्हणजे लक्षात घ्या असं होतं ते. पण तसं करून चालणार नाही. ते डिस्ट्रिब्युशन मी तिकडे बोललो आहे 75-25 कुणासाठी 70-30 वगैरे, ते करू, काय करायचं आहे ते. पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं की अगदी समजा 1 एप्रिलपासूनच मेन्स पण करायचे, प्रिलिम पण करायचं आहे. आता सुरुवातीला जॉग्राफी घेऊन जाऊ, पण नंतर ते फरक पडणार बघा, लक्षात घ्या हा मुद्दा. म्हणजे आपल्याला 100 मार्कांची तयारी करायची. आता बघा आपलं नियोजन असं असणार आहे, एप्रिल, मे, जून आणि जुलै